एक देश एक निवडणूक विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती। एकमताने विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड। पुन्हा येईन असं न म्हणता सुद्धा परत आलात, फडणवीसांची टोलेबाजी। तर नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त करणाऱ्या पटोलेंचे आभार, एकनाथ शिंदेंचा टोला। विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब, शिंदे सरकारमध्ये नंबर 2। विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात निर्णय आता हिवाळी अधिवेशनात। पदासाठी विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव। 18 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक। लोकसभेत ईव्हीएम गारगार वाटलं होतं, आता कसं वाटतंय? नाव न घेता विधानसभेमध्ये अजितदादांचा शरद पवारांना टोला। बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव आणा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी। तर बेळगावात कर्नाटक पोलिसांची अरेरावी, मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता। एबीपी माझाला सूत्रांची माहिती, पण विरोधकांमध्ये अजून एकमत झालं नसल्याची माहिती। आणि आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला। सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी सतीश वाघ यांचं झालं होतं अपहरण। प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।